आम्ही मैत्रिणी जात आहोत देहरादून येथील सहस्त्रधारा या पर्यटनस्थळी, जिथे आम्ही बघणार आहोत एक प्राचीन शिव मंदिर. एकंदर परिसर अतिशय रम्य, मोहक, निसर्गाने नटलेला, महत्त्वाचं म्हणजे गर्दी कमी असणारा. बाल्डी नदीच्या किनारी असलेला हा सगळा प्रदेश नावाप्रमाणेच चारी बाजूने अशा पद्धतीने सहस्त्रधारा झिरपताना दिसतात. भौगोलिक महत्त्व असलं तरी पौराणिक कथांनुसार गुरु द्रोणाचार्यांनी या ठिकाणी महाभारत काळामध्ये तपस्या केली होती आणि बाण मारून सहस्त्रधारांची निर्मिती केली होती. त्यामुळे येथे ठिकठिकाणी नैसर्गिक पाण्याचे स्रोत व झरे बघायला मिळतात. याच पाण्याचा उपयोग करून या शिवलिंगाची मी पूजा केली. मागच्या ज्या काही पायऱ्या आहेत तिथे वर गेलं की मुख्य शिवलिंग किंवा मुख्य मंदिर तिथे आत आहे. आत बऱ्यापैकी पाणी, गारवा आणि ओलावा असल्या कारणाने बरीच लोक आत जात नाही. मी मात्र गुफेमध्ये अगदी आतपर्यंत गेले. तिथे मी जेव्हा बसले आणि दर्शन घेतलं, आतला परिसर एवढा सकारात्मक होता, एवढी शांतता तिथे जाणवत होती आणि एक वेगळीच अनुभूती आत जाणवत होती. एक आध्यात्मिक ऊर्जेचा वास त्या संपूर्ण जागेमध्ये होता. अशा पद्धतीने सगळीकडून पाणी ठिपकत होतं. चुनखडीनेच ही सगळी गुफा ही नैसर्गिक निर्मितच आहे आणि हे जे शिवलिंग दिसतंय हे सुद्धा नैसर्गिक निर्मितच आहे. तुम्ही आवर्जून या ठिकाणी बघायला यावं असं हे ठिकाण आहे. पुढे जाऊ नये असे अनेक पाण्याचे झरे आहे, ज्यामध्ये गंधकाचं प्रमाण जास्त असल्याकारणाने त्वचा रोगासाठी आणि पोटातील विकारांसाठी या पाण्याच्या अंघोळी करतात. तुम्ही पुढच्या सहलीसाठी या जागेची नक्की निवड करा. चला.